व्हिडिओमध्ये राम नाम सत्य म्हणणारा तो व्यक्ती कोणी साधा सुद्धा नाही बरं का। बीडमध्ये कुप्रसिद्ध असलेला आणि आता महाराष्ट्रभर चर्चेत आलेला सराईत गुन्हेगार गोट्या गीते हा आरोप आम्ही नाही करताय, तर त्याच्यावर हे आरोप केलेत विरोधकांनी, कधी काळी त्याचे सवंगडी असलेल्यांनी आणि सर्वसामान्य जनतेनं सुद्धा। आता हा जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो गोट्या गीतेचा असल्याचं सांगितलं जातंय, जो वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जातो, जो त्याच्या प्रत्येक कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त होतोय। पण गोट्या गीते नेमका आहे तरी कोण? किती गुन्ह्यांमध्ये तो अडकलाय? कोणत्या राजकीय मंडळींशी त्याचे संबंध होते किंवा अजूनही आहेत? आणि यात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तो अजूनही फरार काय? चला याबद्दलच बोलूयात। नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत। गोट्या गीते हे नाव सर्वात आधी चर्चेत आलं ते म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात चर्चेत आल्यानंतर जेव्हा वाल्मिक कराडला अटक झाली, त्यानंतर वाल्मिक कराड यांचा राईट हँड म्हणून चर्चेत असणाऱ्या गोट्या गीतेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। पण सध्या चर्चेत आलेल्या या व्हिडिओबद्दल आधी आपण बोलूयात। बीडमधील स्वप्नील गलदर जे एकनाथ शिंदे गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून हा गोट्या गीतेचा व्हिडिओ शेअर केलाय आणि त्यांनी खाली असं लिहिलंय, हे आहेत परळीचे महाशय गोटू गीते। हल्ला करणे, खून करणे, हात तोडणे, पाय तोडणे, बापू अनळेला सोबत नेऊन गोळी मारणे, महादेव मुंडे, सातभाई, स्वप्नील पुजारी, मातंग समाजातील एक गरीब तरुण, अशा अनेक घटना आहेत। जिवंत माणसाच्या दारात नैवेद्य ठेवून त्याला मारायची धमकी देणे, माणूस मारल्यानंतर त्याचे मांस घेऊन फिरणे, मालकानं सांगितलं होतं नरडीचा घोट घेऊन हा महादेव मुंडे याच्या नरडीचा मांस घेऊन हिंडत होता आणि याच्याच फिर्यादीवरून बापू आंधळे यांचा FIR दाखल होतो, असं बरंच काही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय। आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, चर्चेत आलाय। ज्या व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे त्या व्यक्तीच्या घरासमोर रात्री राम नाम सत्य असं म्हणत गोट्या गीते नैवेद्य दाखवतो असा आरोप झाला। इतकंच नाही तर गोट्या गीतेच्या हातात बंदूक घेतलेले व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत। बरं, आता हा गोट्या गीते आत्ताच चर्चेत आलाय का? तर नाही। अगदी विरोधकांपासून ते नेते आणि कधी काळचे साथीदार असणारे बाळा बांगर यांनी देखील गोट्या गीतेवर आरोप केलेत। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। महादेव मुंडे यांच्या मानेवरचा तुकडा काढून तो गोट्या गीतेने पिशवीमध्ये ठेवला आणि वाल्मिक कराडच्या टेबलवरती मांडला, असा खुलासा बाळा बांगर यांनी केला। नुकताच एक पत्रकार परिषद घेऊन बाळा बांगर यांनी अनेक नवे आरोप केलेत। बापू अनळे यांची हत्या गोट्या गीते आणि गँगने वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केली, असंही बाळा बांगर म्हणालेत। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात बोलत असताना सुरेश धस म्हणाले, गोट्या गीते हा सायको किलर आहे, फक्त 12 गुंठासाठी महादेव मुंडेंना मारले, तो गरीब माणूस होता। वैद्यनाथ मंदिरातील पुजाराचे देखील यांनी हातपाय तोडले होते। आकानं ऑर्डर दिल्यानंतर सायको होणारा किलर म्हणजे गोट्या गीते, असं सुरेश धस यांनी सांगितलं। अगदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा लोकसभा निवडणुकांपासूनच गोट्या गीतेबद्दल अनेक खुलासे केलेत। त्यांनी केलेलं हे ट्विट बघा। जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट रिट्विट केले, ज्यात त्यांनी लिहिलं होतं, या गोट्या गीतेने वाल्मिकनं सांगितल्याप्रमाणे बापू आंधळेला गोळी मारली। ज्यांचं ट्विट त्यांनी रिट्विट केले त्यात काय लिहिले ते बघूयात। गोट्या गीतेवर लिहायला गेलो तर 500 पानाची वही कमी पडेल। हा माणूस गेली 10 वर्षे पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकतोय, पूर्ण हाय अँड पिस्तूल विकतोय। हा एका आठवड्यात जामिनावर बाहेर येतो। बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक असायचं काम याचं आहे। हा भाई वाल्मिक कराडचा उजवा हात आहे। वाल्मिक बरोबर भरपूर गुन्ह्यात आहे। आता काही 23 केस कोर्ट वेबसाईटवर दिसत आहेत। त्याच्यावरचा गुन्हा सांगताना असं लिहिलं गेलंय की 1 मार्च 2008 संत तुकाराम महाराज संस्थान देहू येथील तुकाराम महाराजांच्या चांदीचा मुखवटा चोरी प्रकरणातील प्रमुख आरोपी। परभणी जिल्ह्यात चोरी घरफोडीमध्ये अटक असताना कारागृहातून फरार। रेणापूर व लातूर जिल्ह्यात चोरी दरोडा घरफोडी प्रकरणात असंख्य गुन्हे। युसुफ वडगाव पोलीस स्टेशन तालुका केज जिल्हा बिडगाव येथे दरोडा चोरी व खून प्रकरणात 2008 मध्ये गुन्हा दाखल। परळी शहर परळी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी घरफोडीचे असंख्य गुन्हे।
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गतच्या स्पेशल क्राईम ब्रँचच्या टीमनं आंतरराज्य शस्त्र विक्री प्रकरणात 15 पिस्तल व 8 काडतूस पोलिसांनी आरोपीकडून जप्त केले व काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला ठेवलं. 2016-17 मध्ये झोपडपट्टी दादा कायदा अंतर्गत तडीपार करण्यात आलं. सदरील ग्यानबा उर्फ गोट्या मारुती गित्तेवर विविध पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे 30 ते 35 घरफोड्या, चोरी, लुटमारी, दरोडा, खून, पिस्तल व काडतूस पुरवठा करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे इत्यादी गुन्हे दाखल आहेत. थोडक्यात गोट्या गित्तेची कुंडली या ट्विटमधून मांडली गेली होती. 6 महिन्यांपूर्वी अजून एक फोटो जो जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला होता, ज्यात खुद्द गोट्या गित्तेनेच पोलिसांचा सत्कार केला होता. यावर बोलताना आव्हाड यांनी लिहिलं होतं, परळीचे पोलीस अधिकारी कुख्यात दरोडेखोर, गुंड, चोर, पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या गोट्या गित्तेकडून परळी पोलीस स्टेशनमध्ये कोणता सत्कार घेतात? जनतेला भीती दाखवत परळी पोलीस व दरोडेखोर गोट्या एकच असल्याचं सांगतात का? या पोलीस अधिकाऱ्यावर व गोट्यावर केव्हा कारवाई करणार, असं आव्हाड म्हणाले होते. पण ज्या गोट्या गीतेबद्दल आपण इतकं बोलतोय तो नेमका आहे तरी कोण? तर ज्ञानोबा मारुती गिते असं गोट्या गीतेचं खरं नाव आहे. वाल्मिक कराडचा तो राईट हँड असल्याचं सांगितलं जातं. परळीतील नंदागौळ या गावाचा तो रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर सदैव सोबत वाल्मिकांना माझा विठ्ठल अशा आशयाचा व्हिडिओ गीतेने त्याच्या सोशल मीडियावर टाकला होता, जो त्यावेळी चांगला चर्चेचा विषय ठरला. आणि याच गोट्या गीतेचा आणखी एक व्हिडिओ सध्या चर्चेत आल्याने विरोधकांनी हा मुद्दा चांगल्याच धारेवर धरलाय. आता इतक्या आरोपानंतर गोट्या गीतेचा शोध सुरू असल्याचं पोलीस सांगतायत, मात्र अजून तो हाती का लागत नाहीये? काय कारण असावं? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. या गोट्या गीतेबद्दल बीडमधील चाललेल्या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत आवर्जून कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला आवर्जून सबस्क्राईब करा.